GTV महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। हिंगोली पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने जुगार खेळत असलेल्या ठिकाणी टाकली धाड। 3,51,640 रुपयांचा मुद्देमाल जप्त। तिघांना रंगेहात पकडले, इतर आरोपी फरार। आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील नवीन आबादीवर हिंगोली पोलीस अधीक्षक यांच्या पथकाला जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती। त्याच माहितीच्या आधारे 18 जुलै 2025 रोजी हिंगोली पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकात असलेले पोलीस कॉन्स्टेबल अमोल थिटे, पोलीस कॉन्स्टेबल कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश डहाळे यांनी डोंगरकडा येथील आबादीवर मारुती मंदिराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत जुगार खेळत असलेल्या ठिकाणी जाऊन धाड टाकली असता त्यात 3 आरोपी व 5 मोटारसायकल जप्त करून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात जमा केले आहेत। हिंगोली पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत 3 आरोपी सहित एकूण 3,51,640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस चौकीचे जमादार संतोष नागरगोजे, विठ्ठल जाधव हे करीत आहेत। मुख्य संपादक गोविंद देशमुख, GTV महाराष्ट्र न्यूज। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या GTV न्यूजला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।